कोणतीही डाय, मेहंदी, केमिकल न वापरता घरातील काही वस्तूंचा वापर करून तुम्ही पांढरे केस मुळापासून काळे करू शकता आणि त्यासोबतच तुमचे केस लांब, सडक, दाट, स्मूथ आणि सिल्की देखील होतील. हा उपाय तुम्हाला 100% रिझल्ट मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही जर याला स्टेप बाय स्टेप फॉलो केलं आणि याचा वापर केला तर. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. बेसिक घरातील 2-3 वस्तू आहेत. अगदी एकही रुपया खर्च होणार नाही, पण पूर्ण प्रोसेस महत्त्वाची असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपल्याला इथे लागणार आहे एक बटाटा. बटाटा स्वच्छ मी अगोदर पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर आपल्याला त्याला खिसून घ्यायचा आहे. त्याचा वरचा भाग साल्ट नाही काढलं तरी चालतं. फक्त बटाटा ताजा, फ्रेश, करकरीत असा असावा, कडक असावा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बटाटे आपण भरपूर दिवसापासून ठेवतो आणि ते असे लूज होतात, तर ते बटाटा वापरायचा नाही. कारण की आपल्याला इथे आपल्या केसांवरती याला अप्लाय करायचं आहे. तर स्टार्च इथे यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि फ्रेश ताज्या बटाट्यामध्ये आपल्याला जे हवं आहे आपले पांढरे केस काळे करण्यासाठी ते उपलब्ध असतं. त्यामुळे ताजा फ्रेश बटाटा असा कडक असलेलाच घ्यायचा, जो की आपल्याला खिसताना लक्षात येतच. अगदी काही सेकंदातच बटाटा चांगला ताजा असेल तर खिसून जातो, कारण की तो कडक असतो. आणि त्यानंतर ना इथे बघा, आता बटाटा पूर्ण असा चांगला व्यवस्थित खिसून घ्यायचाच. साल्ट यावरचं काढायचं असेल तर काढू शकता, पण नाही काढलं तरी चालतं. आणि स्वच्छ धुवूनच घ्या, कारण की त्यावरती धूळ असते, माती असते बऱ्याच वेळा, तर ती आपल्याला इथे नको आहे. त्यामुळे बटाटा अगोदर स्वच्छ धुवूनच घ्यायचा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता बघू शकता बटाटा एक असा खिसलेला आहे. मीडियम साईजचा मी बटाटा घेतलेला आहे. यापेक्षा मोठा छोटा तुम्ही घेऊ शकता, पण मीडियम साईजचाच घ्या, म्हणजे पुरेपूर याचा आपल्याला म्हणजे जेवढं पाहिजे ना तेवढं याला आपल्याला बनवता येतं. आता यानंतर ना खिसलेला बटाटा आपल्याला घ्यायचा. जो पण खीस आहे याचा तो काय करायचा, एक तर गाळणीमध्ये टाकायचा किंवा हातानेच तुम्ही दाबून याचा ज्यूस काढू शकता. बटाट्याचा रस यामधील आपल्याला काढायचा आहे. इथे तुम्हाला पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही. जेवढं यामध्ये बटाट्याचा रस आहे, जेवढा याचा ज्यूस आहे तेवढं दाबून पिळून याला काढायचं. वाटलंच तर गाळणीमध्ये घेऊन तुम्ही याला दाबून याचा पूर्ण ज्यूस काढू शकता. पण मला तरी हातानेच पूर्ण ज्यूस निघेल असं वाटत होतं, म्हणून मी याला हातामध्ये घेऊन अशा प्रकारे दाबून याचा जेवढा होईल तेवढा पूर्ण असा बटाट्याचा रस काढलेला आहे. यामध्येच बटाट्याचा स्टार्च येतं. त्यासोबतच अगदी तुम्ही याला जर असं ठेवलं शांत, तर काही सेकंदातच बटाट्याचा जो पांढरा स्टार्च असतो तो असा तळाला चिटकलेला जाणवतो. चमच्याने हलवून मी त्याला सर्व एकत्रित करून घेतलं. आणि जर तोच बटाटा खूप जास्त खराब असेल, खूप दिवसांचा शिळा असेल, तर स्टार्च एवढं निघत नाही जेवढं आता निघालेलं आहे. आता त्यानंतर ना एक कढई घ्यायचं, कोणतंही भांडं घेऊ शकता तुम्ही. त्या भांड्यामध्ये पूर्ण बटाट्याचा रस आपल्याला टाकायचा आहे. आणि जसं आता यामध्ये ना वर लालसर पाणी आलेलं होतं, तर तो देखील आपण काढायचं नाही. स्टार्चसोबत बटाट्याचा रस, बाकी तर लालसर हे पाणी झालं होतं बटाट्याचं, तर ते देखील यामध्येच टाकायचं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा. कांदा खूप थोडा लागणार आहे, त्यामुळे माझ्याकडे अगोदरच चिरलेला थोडासा कांदा आहे, तर तो इथे मी वापरत आहे. तर बघू शकता कांद्याची एक फोड फक्त घ्यायची, त्याला असं थोडंसं त्याच्या म्हणजे चिटकलेला असेल तर काढायचं किंवा बारीक कट करून घ्यायचा आणि तो आपल्याला या बटाट्याच्या रसामध्ये टाकायचा आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर ठेवायचं गॅसवरती. गॅसवरती ठेवताच काय होतं, जे लालसर पाणी होतं ना, तर ते असं पूर्णपणे म्हणजे संपायला लागतं आणि जे यामधील स्टार्च आहे ना तो इथे काम करायला लागतो. आणि हेच आपल्याला हवं आहे. जसं जसं गरम होतं तसं तसं पिवळसरपणा, लालसरपणा यामधील संपतो आणि पांढरं शुभ्र असं हे पाणी दिसायला लागतं. जसं आता तुम्ही बघू शकता स्टार्च इथे आपलं काम करत आहे, जे की आपल्या पांढऱ्या केसांना काळं करणार आहे. त्यासोबतच यामध्ये मी टाकलेला आहे 1 चमचा मेथीदाणा, जे की तुमच्या केसांना लांब, सडक, दाट आणि त्यासोबतच केसांची नवीन वाढ आणि केस गळती खूपच चांगला याचा रिझल्ट मिळतो या सर्व तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती. आणि त्यासोबतच इथे 1 चमचाभर आपल्याला लागणार आहे चहा पावडर. चहा पावडर यामध्ये टाकायची. चहा पावडर इथे जसं 1 बटाटा वापरला आहे 1 चमचा चहा पावडर वापरायची. मोठा बटाटा असेल तर 1.5 चमचा चहा पावडर वापरा आणि छोटा बटाटा असेल तरी 1च चमचा चहा पावडर वापरायची. चहा पावडर इथे खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे चहा पावडर यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करायचं. कारण की काय होतं ना, तुम्ही जर याला असं सोडून दिलं तर स्टार्च तळाला जमा होतो, परत तो चिटकतो आपल्या कढईला किंवा भांड्याला. त्यामुळे सतत याला थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं. गॅस इथे मीडियम मी केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता इथे फ्रेश ताजा मी धुवून घेतला अगोदर स्वच्छ पाण्याने, त्याला कोरड्या कपड्याने कोरडं केलं आणि त्यानंतर यामध्ये टाकला. अर्धा वाटी कढीपत्ता मी फ्रेश घेतलेला आहे. कढीपत्ता आपल्या केसांना लांब सडक बनवतो आणि खूप छान केसांवरती शाईन आणतो, त्यामुळे कढीपत्ता नक्की वापरा, घरामध्ये सहज मिळतो. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत काळे तीळ.
काळे तीळ इथे 1 चमचाभर घेतले मी, छोट्या चमच्याने घेतलेले आहेत, म्हणजे मोठ्या चमच्याने अर्धा चमचा घेतलं आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. ते काळे तीळ यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, हलवत राहायचं आणि या स्टेपला इथे आपल्याला अर्धा कप यामध्ये पाणी टाकायचं आहे. आत्तापर्यंत आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नव्हता, पण आता आपल्याला यामध्ये म्हणजे अर्धा कप पाणी घ्यायचं, ते टाकायचं, चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं. गॅस फुल केला तरी चालतो या स्टेपला. फुल गॅसवरती याला शिजवून घ्यायचं. एवढं शिजवायचं की यामधील जे मेथीदाणे आहेत ते असे फुगले पाहिजेत, म्हणजे शिजले पाहिजेत. हे व्हायला आपल्याला काय होतं, हे लिक्विड जे अर्धा कप टाकलेलं पाणी आहे ते आटायला लागतं, घट्ट व्हायला लागतं आणि त्यासोबतच इतर गोष्टी चांगल्या यामध्ये शिजायला लागतात. तर हे आपल्याला असंच हवं आहे, याचा अर्क पूर्ण या लिक्विडमध्ये उतरला पाहिजे. तर तोपर्यंत आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि थोड्याच वेळानंतर चांगलं हे असं घट्ट व्हायला लागतं. जसं तुम्ही बघू शकता, थोडासा यामध्ये असा दाटसरपणा जाणवतो, चिकटसरपणा जाणवतो. जे बटाट्याचं स्टार्च आहे त्यामुळे यामध्ये ना असा दाटसरपणा जाणवायला लागतो आणि या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आता याला आपण गाळून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल यामध्ये तर काहीच शिल्लक नाही, अजिबात नाही, यामध्ये भरपूर काही शिल्लक आहे. तर बघू शकता याला मी ना असं गाळणीमध्ये घेत आहे आणि गाळणीमध्ये घेऊन याला सर्व जे यामध्ये लिक्विड आहे ना घट्ट झालेलं, तर ते आपल्याला काढायचं आहे. ज्या मोठ्या वस्तू आहेत, कढीपत्ता, कांदा, इतर गोष्टी, त्यांचं काम आता झालेलं आहे. तर त्यांना आपण यामध्ये गाळणीमध्ये टाकून दाबून यामधील पूर्ण रस काढायचा आणि त्या इतर गोष्टी ज्या मोठ्या राहिलेल्या आहेत, कढीपत्ता, कांदा, तर ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. बघू शकता स्टार्च इथे कसं खाली जमा होतं, त्यामुळे सतत याला हलवत राहायचं. अगदी कितीही महागडे तुम्ही केमिकल, मेहंदी, डाय आणून केसांवरती पांढरे केस काळे करण्यासाठी वापरत असाल ना, तर त्याचा फायदा होणार नाही, पण याचा फायदा होतो. आणि त्यासोबतच ना इथे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे पूर्ण गाळून मी घेतलं, जसं तुम्ही बघू शकता. अजूनही यामध्ये बरंच आहे. जर मोठी गाळणी असेल थोडी ना, तर ती घ्या, अजून चांगलं व्यवस्थित हे निघतं यामधून. आणि आता नंतर मी अजून काढणार आहे, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. बघा कसा यामध्ये ना दाटसरपणा आलेला आहे, असं हे घट्टसर झालेलं आहे. आणि कलर विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता, यामध्ये आपण अजून काहीच टाकलेलं नाही, ज्यामुळे की यामध्ये असं केमिकल किंवा काही की जे मेहंदी पण नाही टाकलेली, जे की याचा कलर एवढा चांगला आलेला आहे, अगदी मेहंदीसारखाच. आणि त्यासोबतच याचा वासही खूप छान येतो, अगदी फ्रेग्रन्स म्हणाल तर बेस्ट आहे. त्यासोबतच यामध्ये मी टाकलेला आहे शिकाकाई पावडर. तुमच्याकडे शिकाकाई पावडर नसेल तर तुम्ही आवळा पावडर टाकू शकता, रिठा पावडर टाकू शकता. आणि त्यानंतर ना इथे बघा, किंवा तुम्ही मुलतानी मिट्टी जरी टाकली यामध्ये तरी चालतं, कारण की ती आपल्या केसांना ना हेअर मास्कसारखं तुम्ही वापरू शकता. पण केस काळे करायचे असतील तर यामध्ये आवळा पावडर किंवा शिकाकाई पावडर या दोन्हीपैकी एक टाका. जेवढं बसेल तेवढं टाका. किती घट्ट दाट हे हवं आहे. केसांवरती खूप जास्त असं नको व्हायला की पातळ झालं आणि गळतच आहे, घट्ट पण नको जास्त की लावता येत नाही. थोडंसं असं मीडियम ठेवायचं आहे. त्यामुळे मी 1 चमचा यामध्ये पावडर टाकली, जी की खूप व्यवस्थित यामध्ये बसलेली आहे. कलर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे, घट्टसर व्यवस्थित झालेला आहे. केसांमध्ये हे लावायचं, 15 ते 20 मिनिट केसांवरती ठेवायचं. वेळ असेल तर अर्धा तास ठेवा, खूपच बेस्ट असा रिझल्ट मिळेल. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.